So hello. Welcome to Megabit Education यवतमाळ's YouTube channel. This is मयूर भोयर आणि आज परत एक छोटी व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस स्टोरीजची जी आपली सिरीज आहे त्याच्यामध्ये आणखी एक विद्यार्थी जो HCL टेक्नॉलॉजीज मध्ये सिलेक्ट झालेला होता त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. बघा, प्रत्येकाची जर्नी वेगवेगळी राहते. याच्या आधी पण 2 व्हिडिओज आपण या विद्यार्थ्यांचे बनवलेले आहेत जे HCL टेक्नॉलॉजी मध्ये सिलेक्ट झाले. मग जर एखादा बँक ऑफ इंडिया मध्ये सिलेक्ट झाला असेल आणि दुसरा पण एक विद्यार्थी आहे जो ग्रॅज्युएट होऊन 4 वर्षांनी नाही का परत बँक ऑफ इंडिया जर सिलेक्ट झाला असेल, तर दोघेही जण वेगवेगळ्या जर्नीने आलेले आहे, वेगवेगळ्या प्रिपरेशननी आलेले आहे. बँक ऑफ इंडिया तर सिलेक्ट झाले म्हणून तरी काय, पण याची प्रिपरेशन वेगळी, त्याची प्रिपरेशन वेगळी राहू शकते. तसंच जरी HCL टेक्नॉलॉजीच्या सिरीज मधला हा तिसरा व्हिडिओ आहे, आपला तिसरा विद्यार्थी आहे, परंतु याची जर्नी पण एक समवॉट डिफरंट आहे, वेगळी आहे. हा एका खूप लो इन्कम जो बॅकग्राऊंड असते त्या बॅकग्राऊंड मधून आलेला विद्यार्थी आहे आणि यवतमाळ सारख्या रुरल ठिकाणी जिथे कुठलंच सोर्स नाही आहे, मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन नाही आहे, अशा ठिकाणाहून येणं आणि HCL टेक्नॉलॉजीज सारख्या एका MNC कंपनीमध्ये लागणं, इट्स अ बिग अचिव्हमेंट. कारण मी तुम्हाला काही स्टॅटिस्टिक्स सांगतो. जसं एक HR असेल जो कंपनीमध्ये विद्यार्थ्याला हायर करतो, तो पुण्या मुंबईमध्ये कुठेतरी बसून आहे. आता पुणे आणि मुंबईमध्ये BCA MCA आणि इंजिनिअरिंग मेजरली किती सारे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. हे टियर 1 जे सिटी आहे, मेट्रो सिटी आहे, याच्यानंतर ज्या आपण नागपूर म्हणूया, आपली जवळची सिटी, नागपूरमध्ये किती इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आणि कोल्हापूर झालं, जळगाव झालं, अशा ठिकाणी सुद्धा जे मोठे मोठे सिटीज आहेत डिस्ट्रिक्ट लेवलच्या, तिथे सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. मग इतके सारे इंजिनिअरिंग कॉलेज असताना जर एखादा रिक्रुटमेंट करणारा HR असेल, जर त्याला विद्यार्थी घ्यायचा असेल, तर तो काय म्हणेल की नाही रे बाबा, मी पुणे आणि मुंबईलाच घेतो, मला काही ट्रान्सपोर्टेशन करायची गरज नाही. इथे मला HR ला बोलवायचं असेल तर फ्लाईट आहे, इथे मला HR ला बोलवायचं असेल तर रेल्वे पण नाहीये. मग तो HR रात्रभर प्रवास करून स्पेशली आपल्या विद्यार्थ्याला घ्यायला येईल का? किंवा तो HR फ्लाईटने नागपूरला येऊन नागपूरवरून 3 घंटेची जर्नी करून यवतमाळ येईल का? नाही. तो म्हणतो आम्ही कुठेतरी एम्प्लॉई आहे, आम्हाला पण वर्कलोड असतं, 2-2 दिवस आम्हाला काही कंपनी अलाउ करत नाही ट्रॅव्हल करण्यासाठी आणि याच्या छोट्या ठिकाणी येण्याची. म्हणून यवतमाळ ठिकाणी अपॉर्च्युनिटी नाही, हे वाक्य तुम्ही बरेचदा ऐकलं असेल. मागच्या 3-4 वर्षामध्ये मार्केटमध्ये नोकऱ्या नाहीत, हे स्टेटमेंट सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. आणि ह्या दोन्ही स्टेटमेंटला ज्याने चॅलेंज केलं आणि आन्सर म्हणून सिलेक्शन घेतलं, हा विद्यार्थी जो या फोटोमध्ये तुम्हाला दिसतोय, आणि विपुल बोडके त्याचं नाव, आज आपल्या सोबत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी विपुलला इन्व्हाइट करतो की त्यांनी इथे स्क्रीन पुढे यावं आणि आपल्यासोबत थोड्या गोष्टी कराव्या. विपुल, प्लीज डू कम. तर हा विपुल आमचा स्टुडंट, मेगाबिट एज्युकेशन यवतमाळचा स्टुडंट, मागच्या वर्षी हा आपल्या इथे बॅच मध्ये होता. हा 2023 चाच पास आउट आहे, म्हणजे मागच्या वर्षीचाच पास आउट आहे. आणि जानेवारी मध्येच, म्हणजे 6 महिने पास आउट झाल्यानंतर याला लगेच जॉब मिळाली, आणि ते पण MNC कंपनीमध्ये. तर आपण त्याचं मनपूर्वक आम्ही ऑन बिहाफ ऑफ मेगाबिट एज्युकेशन आभार मानतो. थँक्यू विपुल. बघा, आता ते सगळे बिझी झालेले आहेत आणि बिझी त्यांच्या शेड्यूल मध्ये सुद्धा ते यवतमाळला येऊन आपल्याला वेळ दिला, तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात पहिले मी त्याच्या माईक लावून घेतो इथे. तर तर मी आता पुढे बोलत नाही, विपुल आपण बोलण्याची संधी देऊया. कारण मला माहिती आहे की तुम्ही विपुलचं स्टेटमेंट ऐकायला खूप उत्सुक असाल, कारण जो विद्यार्थी लागतो त्याचं तुम्हाला ऐकण्याचा इंटरेस्ट राहील, कारण रिसेंट मार्केट त्यांनी पाहिलेलं आहे, त्याची जर्नी आपण बघूया. तर विपुल, सर्वप्रथम मनपूर्वक आभार. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळचा तू इथे आता युट्यूबवर आलेला आहे. आता मला सगळ्यात पहिले माझ्या सोबतच्या विद्यार्थ्यांनी मला उत्सुकता ऐकण्याची की तुझं बॅकग्राऊंड कसं होतं, तू म्हणजे तू आई बाबा काय करतात, किंवा तू इंजिनिअरिंग कुठे केलं, कसं, कुठला आहे प्रॉपर, हे सगळी आम्हाला थोडी माहिती. ओके सर, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर. मी बेसिकली
उमरखेड तालुक्यातून बिलॉंग करतो सर. ओके. माझं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे वगैरे सर्व घरी शेती वगैरे करतात आई वडील. जास्त शेती वगैरे नाही सर, म्हणजे असे मत्त्यानं वगैरे चालू राहते. आणि तिथून मग समजा 12वी नंतर जिथून गावंडे कॉलेजमधून 12वी झाल्यानंतर मी जगदंबामध्ये ऍडमिशन घेतलं यवतमाळमध्ये. तर बेसिकली यवतमाळमध्ये 4 वर्ष काढल्यानंतर माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं कम्प्युटरमध्ये. आणि रिसेंटलीच वॅकन्सी वगैरे काही अवेलेबल नव्हत्या. तर मग आम्ही स्ट्रगल करून वगैरे समजा ऑनलाईन जॉब वगैरे सर्च करून म्हणा, आणखी बाहेर बाकी काही वेबसाईट वगैरे, नोकरी म्हणा, Naukri.com, जसं की लिंक्डइनवर सर्व ठिकाणी आम्ही पोस्ट वगैरे पाहत जाऊ, सर्वीकडे लक्ष वगैरे देत जाऊ, वॅकन्सी कुठे ओपन आहे का वगैरे. पण अशा गोष्टीमधून पाहण्यात आलं तर आम्ही हे वे जो आहे तो थोडासा रॉंग वेनं जात होता. कारण आम्ही सर्व गोष्टी करत होतो, परंतु तो या गोष्टीला काही यश नव्हतं मिळत. तर मग अशा वेळी मग आता मार्गदर्शन वगैरे म्हणून जर का घेतलं तर मग मयूर सर झाले, नंतर मग आता सूरज सर पण आहेत. त्यांना आम्ही विचारत गेलो वगैरे, सरांना म्हणलं कसे गायडन्स वगैरे करायचे, कसे जॉब वगैरे फाइंड करायचे आपण. तर आता सूरज सरांनी समजा आम्हाला चांगलं गायडन्स वगैरे केलेलं आहे. तर सूरज सर सांगत जा का बा तुम्ही लिंक्डइनवर वगैरे अप्लाय करत, आपण ते तुमचं जे ऍप्लिकेशन वगैरे आहे ते प्रॉपर वेने तुमच्या HR पर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे तुम्ही रिझ्युमे वगैरे शॉर्टलिस्टेड नाही होत आणि तुमची समोर प्रोसिजर जात नाही. ओके. तर सरांनी असं सांगितलं का एक वे माझा वापरून पहा म्हणे, तुम्ही पर्टिक्युलर HR ला लिंक्डइनवर वगैरे कनेक्ट करा, त्यांना पर्सनली मेसेज करा आणि रिक्रुटमेंट वगैरे आहे का बा विचारा, आणि त्यांना फर्दर प्रोसिजर वगैरे विचारा. तर मग आम्ही अशा वेळेने गेलो असता आम्हाला HCL वर थोडस एक पहिलाच म्हणा समजा असं का बा तो सक्सेसफुल ठरला. आणि नंतर मग जे आहे की आमची प्रोसेस समजा शॉर्टलिस्टेड झाल्यानंतर रिझ्युमे सुरू झाली. तर त्यामध्ये म्हणलं तर पहिल्या वेळेस ऍप्टीचा राऊंड होता. तर ऍप्टी मध्ये म्हणजे थोडंफार खूप स्ट्रिक्टली होता ऍप्टी वगैरे. तर सॉल्व वगैरे झालं म्हणा, बट थोडे एफर्ट्स वगैरे गेले समजा, आता मित्र वगैरे सपोर्ट असं तसं. आणखी नंतर मग ऍप्टी झाल्यानंतर मग टेक्निकल राऊंड होता. टेक्निकल मध्ये पण आता जावा बॅकएंड असल्यामुळं, जावाच्या बेसिसवर इंटरव्ह्यू दिल्यामुळं बॅकएंड मध्ये खूप सारे क्वेश्चन होते. तर बॅकएंड मध्ये पण आता मॅक्झिमम 90% to 80% आम्ही जावा रिलेटेड क्वेश्चन वगैरे केले होते. तर मग क्वेश्चनचं टेन्शन नाही, क्वेश्चन वगैरे झाले समजा नॉर्मली सॉल्व. त्यांनी नंतर मग HR राऊंड आणि सॅलरी डिस्कशन वगैरे मग ते फॉर्मॅलिटी टाईप राहते, तर ते होऊन गेलं समजा. ओके. अशा वेळेने सिलेक्शन प्रोसेस HCLची पार पडली. अच्छा. तर बघा तुम्ही नाही का याच्या बोलण्यावरून सुद्धा लक्षात घेऊ शकता की किती सिन्सिअरिटी याच्या बोलण्यामध्ये आहे आणि किती प्रामाणिकपणा त्याच्या अभ्यासामध्ये, त्याच्या प्रिपरेशन मध्ये बघण्यात येतो. आणि जसं मॅक्सिमम जे रुरल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतात तशाच प्रकारे याचं आई वडील शेती करतात, शेती पण खूप नाही आहे, त्याच्यामुळं मक्त्याने शेती करावं लागते. म्हणजे जिथे काही फायनान्शियल रिसोर्सेस नाही आहे, काहीच नाहीये की तुम्हाला खूप चांगले महागडे नाही का क्लासेस लावता येईल, खूप जास्त नाही का बाहेर ठिकाणी जाता येईल, म्हणून यवतमाळ सारख्या ठिकाणी त्यांनी येऊन हे जॉब घेतली. मग बघा त्याचा ग्राफ किती आहे. आपण बघत असतो ना युट्यूबवर सक्सेस स्टोरीज म्हणून पॉडकास्ट बघतो. आता एक मूवी आली होती ज्याच्यामध्ये तो UPSC ऍस्पिरंट जो होते ते एक IAS अधिकारी झाले. सगळ्यांनी ती मूवी बघितलेली आहे. नाव तुम्हाला लक्षात असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. आणि त्याची जर्नी तुम्ही बघितली, ह्या जर्नी पण ऑलमोस्ट रिलिव्हंट आहे. जे मुलं एका बॅकग्राऊंड मधून, खालच्या बॅकग्राऊंड मध्ये येऊन ह्या ठिकाणी जातात, आई वडिलांचं नाव रोशन करतात, आणखी काय पाहिजे असतं. बरं विपुल, आता आपले सगळे विद्यार्थी समजा, आता याची स्क्रीन आहे, तर यांना सांग की जर प्रिपरेशन करायची असेल, जर हे विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर किंवा इंजिनिअरिंग करताय, BCA करताय, ज्यांचा मेन एम फक्त कंपनीमध्ये जायचं आहे, तर तशा विद्यार्थ्यांना तू काय सांगशील की काय प्रिपरेशन करायला पाहिजे आणि काय सुरुवात करायला पाहिजे? पहिलेपासून जर सांगायचं गेलं तर प्रत्येक कंपनीचा एक क्रायटेरिया असतो. जसं की त्यांना आहे की नाही, त्यांचे जे राऊंड असतात, पहिला राऊंड जो असतो तो असतो ऍप्टी आणि ऍप्टीचे वगैरे क्वेश्चन राहतात. दुसरे ऍप्टीसाठी आता तुम्ही बाहेर सर्च वगैरे करायला गेलं तर युट्यूबला वगैरे मटेरियल्स वगैरे खूप अवेलेबल आहे. जसं की आता आमच्या सरांचाच वगैरे बँकर सध्याचा चॅनल आहे मेगाबीट अकॅडमी वगैरे मधून, तो पण आम्हाला खूप हेल्पफुल ठरलं. जसं की ऍप्टीचे वगैरे क्लासेस प्रिपरेशन करण्यासाठी. सेकंड राऊंड जो होता तो होता टेक्निकल. तर आता टेक्निकल मध्ये जे आहे ती कोडिंग क्वेश्चन पण राहतात आणि MCQ बेस्ड क्वेश्चन पण राहतात. आता कोडिंगसाठी स्टडी मटेरियल जर म्हटलं तर युट्यूबवर सर्वात बेस्ट रिसोर्सेस म्हटलं तर जावा बाय दुर्गा सर, हे सर्वांना वेल नोनच आहे.
दुर्गा सॉफ्टवेअर सोल्युशनचे. आणि बाकी पण स्टडी मटेरियल खूप छान अवेलेबल आहे. जावा बाय किरण म्हणा, आणखी खूप सारे रिसोर्सेस आहे. आणि थर्ड राऊंड त्यामध्ये पकडला तर मग तो असतो HR आणि सॅलरी डिस्कशन. मॅक्झिमम कंपन्यामध्ये हा राऊंड व्हेरिएबल असतो, कारण त्या अगोदर एक कुठे कुठे इंग्लिश कम्युनिकेशन वगैरेचा राऊंड होते, कारण त्यांचं कम्युनिकेशन वगैरे चेक करण्यासाठी. तर हा राऊंड निग्लेक्ट पण असू शकते काही कंपन्यामध्ये क्रायटेरियामध्ये. आणि सॅलरी डिस्कशन वगैरे म्हटलं तर मग तो फायनल स्टेज पर्यंत आला, आणि त्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन, स्पेशली कम्युनिकेशन चेक करतात. आणि ते झाल्यावर मग तुम्हाला लगेचच आठवड्याभरामध्ये किंवा नंतर रिझल्ट वगैरे शो होऊन जातो. ओके, म्हणजे जसे यांनी सांगितलं की टेक्निकल मध्ये जावा बाय दुर्गा सर, दुर्गा सॉफ्टवेअर सोल्युशन आम्हाला पण आठवते. वेन वी वर इन इंजिनिअरिंग हैदराबादला खूप त्यांचे क्लासेस आहे फेमस, आणि खूप चांगले शिकवतात. त्यांच्या पण युट्यूबवर व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. जसे यांनी प्रिपरेशन तिथून केलेली आहे, तुम्ही पण बघा की त्यांच्या मार्फत तुम्हाला समजत आहे का, आणि जर समजत असेल तर नक्कीच त्यांना फॉलो करा. थोरो इन्फॉर्मेशन ते प्रोव्हाइड करत असतात टेक्निकलसाठी. आणि काही वेबसाईट्स वगैरे त्यांना तू रिकमेंड करशील का विद्यार्थ्यांना? त्यानंतर कुठल्या कुठल्या पोर्टलवर यांनी अप्लाय करायला पाहिजे म्हणजे यांची अपॉर्च्युनिटीज वाढेल, हे थोडंसं त्यांना सगळ्यांना सांगा. सर, आता स्पेशली कोडिंगसाठी जर म्हटलं तर प्रेपिस्टा वगैरे, आणखी नंतर मग इंडिया बिक्स नावाचे जे चॅनल्स वगैरे आहेत, ते पण तुम्हाला साठी म्हणा, कोडिंगसाठी म्हणा, खूप MCQ ला खूप रिलेटेड ठरू शकतात. आणखी नंतर मग जर का तुम्ही लिंक्डइन आणि समजा जॉब वगैरे ऍप्लिकेशन करत असाल, तर लिंक्डइनचा जर प्रॉपर यूज केला, लिंक्डइन म्हणा आणि नोकरी म्हणा, बाकीचे पण साईट्स आहेत shine.com वगैरे, बट त्यांच्यावर जे आहे ते थोडंसं फेक वगैरेचा चान्सेस जास्त असू शकतात. तर नोकरीचा आणि लिंक्डइनचा वगैरे जॉब सर्च करण्यासाठी जर यूज केला तर फारच छान. पण त्यासाठी पण प्रॉपर वेनं जावं लागते थोडंसं, तर ते थोडीशी काळजी करायला लागते सर. ओके, आणि एक महत्वाचा खूप यांनी पॉईंट चांगला मांडला इथे की shine.com पण आहे, बाकी पण वेबसाईट आहे. बरं, सगळ्याच अपॉर्च्युनिटी फेक असते असं नाही, परंतु काही अपॉर्च्युनिटी अशा आहे की जे तुम्हाला कदाचित पैसे मागतील, त्या पैसे दिल्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर देतील म्हणतील. तर अशा ज्या असतात अपॉर्च्युनिटी, त्याच्या मागे जाऊ नका, पैसे भरून काही देऊ नका, ते तुमचं सगळं फ्रॉड होऊन जाईल तुमच्यासोबत. आणि प्रेप इन्स्टा नावाची वेबसाईट सांगितली, इंडिया बिक्स नावाची वेबसाईट सांगितली, यांना रेफर करा. त्यानंतर लिंक्डइनचा सगळ्यात जास्त वापर करा यांनी सांगितलं. लिंक्डइनला तुम्ही एक चांगलं अवजारासारखं वापरू शकता जर त्याला प्रॉपरली वापरलं तर. आणि इथे जे तुम्हाला नाव दिसत आहे विपुल, विपुल बोडखे, थोडस विपुल सगळ्यांना तुझं नाव दाखवून देतो. विपुल बोडखे नाव जे आहे, हे नाव लिंक्डइनवर तुम्ही सर्च करा. आणि तुम्ही याच्या जेव्हा आता 2023चा पासआउट आहे, तुम्ही जेव्हा हा फायनल इयरला होता त्या पोस्ट बघा. कुठलंही सर्टिफिकेशन घेतलं असलं, कुठलाही याने कोर्स केला असला, हा सगळ्या अचिव्हमेंट तिथे टाकायचा. जर मी HR असेल आणि मी ऑनलाईन याच्या लिंक्डइनवर अप्लाय केलं, तर मी सगळ्यात पहिले याचा प्रोफाईल उघडून बघेल. आणि याचा प्रोफाईल बघितला तुम्हाला लक्षात येईल की याचा जो प्रोफाईल फोटो आहे तो किती प्रोफेशनल आहे, याने डिटेल्स किती व्यवस्थित टाकलेले आहेत, याच्या सगळ्या अचिव्हमेंट्स याने टाकलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला जर याच्याशी कनेक्ट करायचं असेल, चॅट करायची असेल, तर याला तुम्ही डायरेक्ट लिंक्डइनवर कनेक्ट करा विपुल बोडखे नावाने. आणि हा तुम्हाला नक्कीच विपुल फ्री टाइम मध्ये विद्यार्थ्यांना गाईड करशील. तर विपुल, आता म्हणजे सध्या तुझी पोझिशन काय आहे, तुम्हाला काय वर्क करावं लागतं, त्याच्याबद्दल थोडस सांग. सर, तर माझी सध्या पोझिशन म्हटलं सर ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग आहे. त्यामध्ये बेसिकली आम्हाला सध्या ट्रेनिंग पिरियडवर आहे सर आम्ही. त्यामध्ये आम्हाला जावा बॅकएंड डेव्हलपरची ट्रेनिंग अलोकेट झालेली आहे. त्यामध्ये बेसिकली कसं सर, आता पहिले त्यांनी जावा वगैरे शिकवले, जावा बेसिक, नंतर मग जावाचे 8 व्हर्जन, नंतर मग 15, 16 आणि 21 व्हर्जन. आता 15, 16 आणि 21 व्हर्जन. येस सर, जे अपडेटेड फीचर्स वगैरे असतात ते सर्व फक्त इंट्रोडक्शन वगैरे देतात, पण ते रियालिटीमध्ये यूज मध्ये नाहीये. ओके. आणि आपल्याला सिलेबस मध्ये समजा किंवा जे शिकवलं जाते ते काय 7 व्हर्जन आहे सर. 7 व्हर्जन वर JDK 7 व्हर्जन शिकवला जातात सर मॅक्सिमम. हे 15, 16 आणि 21 पण शिकवलं जाते यांना. म्हणजे बघा किती आपण अपडेटेड आहे. सर, आता जावाची झाल्यानंतर मग आम्हाला लगेचच स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट वर मॅप करून दिलं. आता स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटची बेसिक नीड्स म्हटलं तर JSP आणि JDBC लागते सर त्यांना स्प्रिंग बूट साठी. तर मग त्यांनी शॉर्ट मध्ये 1-2 दिवसामध्ये JDBC आणि स्प्रिंगचं थोडंसं शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन वगैरे करून दिलं. कारण नंतर मग स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटचा जो कॉन्सेप्ट आहे खूप वास्ट कॉन्सेप्ट आहे. तर स्प्रिंग बूट मध्ये जाण्यासाठी मेन म्हणलं तर स्प्रिंगचे काही कॉन्सेप्ट जसे की 3-4 मॉड्यूल्स आहे.
ते मॉड्यूल्स वगैरे कम्प्लीट करून त्यांनी मग स्प्रिंग बूटवर आम्हाला फॉरवर्ड केलं. तर स्प्रिंग बूटमध्ये बेसिकली डिटेल्स पासून स्प्रिंग बूट पुरा ऍडव्हान्स घेतलं. आणि हे सर्व बॅकएंड एपीआयचं ट्रेनिंग संपल्यावर यानंतर जो आहे तो आमचा एक कॅपस्टोन रिलेटेड प्रोजेक्ट राहतो. तर कॅपस्टोन म्हणजे कसं राहतं सर प्रोफेशनल करिअरमध्ये, का त्या कॅपस्टोनच्या बेसिसवर आपली रेटिंग ठरवल्या जाते. अच्छा. आपण त्याच्यावर पीपीटी वगैरे देऊन वगैरे म्हणा, त्यावर आपली रेटिंग ठरवल्या जाते आणि त्या रेटिंगच्या बेसिसवर जे आहे जो आपल्याला बाहेरचा म्हणजे इन्स्ट्रक्टर समजा म्हणा, जो आपल्याला क्लायंट जो आहे तो हायर करणार आहे, तर त्या क्लायंट जो आहे तो आपल्याला त्या रेटिंगच्या बेसिसवर आपल्याला हायर करते. तर मग तो कॅपस्टोनचा डेमो आणि त्याचा इंटरव्ह्यू वगैरे त्याला पण पार करावा लागतो. म्हणजे जो तुम्हाला प्रोजेक्ट मिळतो, तर कॅपस्टोनचा जो डेमो आहे आणि इंटरव्ह्यू आहे तो क्रॅक केल्यावर तुम्हाला मग कुठला प्रोजेक्ट द्यायचा, मग ते तसं ठरतं. म्हणजे जो कोणी तो प्रोजेक्ट वाला क्लायंट असेल, राईट, क्लायंट वर्ड, तर क्लायंट मग त्या हिशोबाने तुम्हाला हायर करू शकतो. म्हणजे तुमची रेटिंग ती अनालाइज केली जाते. बरोबर. अरे, म्हणजे ट्रेनिंग पिरियड मध्ये हे विद्यार्थी आहेत, त्यांना ट्रेनिंग चालू आहे. आणि बघा विद्यार्थ्यांना शिकताना काय शिकतात आणि हे ट्रेनिंग मध्ये काय शिकत आहेत. स्प्रिंग बूट, JSP, JDBC आणि जेडीकेचं जावाचं 21st व्हर्जन इथपर्यंत सगळं चाललेलं आहे. आणि टेक्निकल टर्म्स आता यांच्या शब्दामध्ये वाढत चालल्या, कारण हे आता प्रोफेशनल झालेले आहेत, IT सेक्टरमध्ये गेलेले आहेत. तर आता सध्या मार्केटचा सिनारिओ कसा आहे, म्हणजे आधी पण म्हणत होती की जॉब नाहीये पण तुम्हाला लागली, तर आता सध्या मार्केटचा सिनारिओ कसा आहे आणि यांनी सगळ्यात जास्त फोकस कुठं करायला पाहिजे ते एक सांगा. तर सध्या मार्केटची स्थिती पाहता जर असं सर्वीकडे चर्चा वगैरे आहे का रिसेशन, पण माझ्या मते जर तुमचे एफर्ट्स कंटिन्युअसली असतील आणि तुम्ही जर सुरुवातीपासून जर चांगला एक फ्लो ठेवला अभ्यासामध्ये वगैरे, कोडिंग म्हणा, ऍक्टी म्हणा, कम्युनिकेशन म्हणा तुमचं, तर मग तुम्हाला हे या गोष्टींचे जे फेसेस आहेत ते तुम्हाला पाहायला नाही मिळणार. कारण जर तुमची स्ट्रगल जर रिअल असेल तर त्या कुठेही तुम्हाला अडकता न होऊन जाते समजा. तर त्यामध्ये बेसिकली तर मग सर्व गोष्टी माहीतच आहेत सर त्यांना. ओके. तर बघा, विपुलने खूप चांगलं तुम्हाला नाही का सांगितलेलं आहे की तुम्हाला फक्त सिन्सिअर राहावं लागते, डेडिकेटेड राहावं लागते आणि स्ट्रगल जी आहे तिथं आहेच. आणि कम्युनिकेशन, ऍप्टिट्यूड आणि टेक्निकल हे 3 पॉईंट तुम्हाला चांगले करायचे आहे. जर हे 3 पॉईंट चांगले केले तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल. चर्चा आहे रिसेशनची, पण हे विद्यार्थी बघा त्या चर्चेमधूनही बाहेर निघून जॉब यांनी घेतलेली आहे. तर तुम्हाला विपुलला कनेक्ट करायचं असेल तर मी लिंक्डइनचं प्रोफाईल सांगितलेलं आहे, तिथे जाऊन त्याला कनेक्ट करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल तर फील फ्री टू आस्क हिम. तो कधी पण तुम्हाला त्याला जेव्हा कधी फ्री टाइम मिळेल, सॅटर्डे संडे वीकेंड्सला, तो तुम्हाला हेल्प करेल. आणि मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ तर्फे मी विपुलचं मनपूर्वक आभार मानतो. विपुल, थँक्यू सो मच. धन्यवाद. विपुल हा आमचा लास्ट इयरचा स्टुडंट आणि स्टील हा टीचर सोबत कनेक्टेड आहे. तर खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा नाही का एक शिक्षकासोबत विद्यार्थी कनेक्ट होतो. सो थँक्यू सो मच विपुल वन्स अगेन. आणि असंच आमच्या मेगाबिट फॅमिली सोबत कनेक्ट राहा आणि येत राहत जा. धन्यवाद. तर ह्याच अशा सक्सेस स्टोरीज विद्यार्थी तुम्हाला मोटिवेट करतात, आम्हाला पण एक चांगलं फील करतात. आणि विशेष म्हणजे मुलं लागल्यानंतर जेव्हा येतात तर तो फिलिंगच वेगळा असतो एक टीचरसाठी, की जे रिस्पेक्ट आपण कदाचित एक छोटासा हिस्सा म्हणून त्यांच्या ह्याच्यात असेल, त्यांचा सिंहाचा वाटा आहे, पण तरी पण ते एक रिस्पेक्ट आणि आपल्यासोबत नेहमी कनेक्ट राहणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि असे विद्यार्थी भेटणं हे पण एका एक टीचरचं सौभाग्यच असते. तर थँक्यू सो मच हे व्हिडिओ बघण्यासाठी. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.